मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. देशात महागाईची झळ इराण युद्धामुळे झाल्याचं चित्र निर्माण करत जनतेने काटकसर व त्याग करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. परंतु ही महागाई केवळ युद्धामुळे नाही, तर मोदी सरकारच्या 12 वर्षातील चुकीच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणाचा परिपाक आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. टिळक भवन इथे पत्रकार परिषद घेत अतुल लोंढे पुढे म्हणाले की यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती $147 होत्या, तरीही पेट्रोल 72 रुपये व डिझेल 58 रुपये लिटर, गॅस सिलेंडर 412 रुपयांना होतं. आज कच्च्या तेलाची किंमत $110 आहे, तरीही पेट्रोल 100 रुपयांच्या वर तर सिलेंडर 1000 रुपये आहे. मोदी सरकार आल्यावर 35 रुपये लिटर पेट्रोल करू असं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी पक्षात कोणतीही नाराजी किंवा चलबिचल नसल्याचं स्पष्ट केलंय. पक्षातील काही घडामोडींवरून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षात योग्य कामकाज सुरू असून सर्व निर्णय संघटनेच्या हितासाठी घेतले जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच पवार साहेबांचे मार्गदर्शन सर्वांना मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान पक्षातील अंतर्गत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी काही नेत्यांवर टीका केली. अशोक खरात प्रकरणावर एसआयटी मार्फत सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. महायुतीतील जागा वाटप आणि आगामी निवडणूक रणनीतीवर लवकरच बैठक होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. कांदा दरावरून शेतकऱ्यांचा रोष कायम असून सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांद्याला 12 रुपये 35 पैसे दर देण्याचा प्रयत्न केला असून तो पूर्ण समाधानकारक नसला तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान कांदा प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत विरोध नसल्याचं सांगत शेतकरी वाचला पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय. विधान परिषदेतील उपस्थितीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत कमी उपस्थिती आणि केवळ मुख्यमंत्री पदाच्या इच्छेमुळे राजकारणात आल्याचा आरोप केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी युथ काँग्रेसतर्फे आज मेट्रो स्टेशनमध्ये पॅम्पलेट्स वाटत जनजागृती करण्यात आली. सामान्य जनतेला आणि विद्यार्थ्यांना या भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी या पॅम्पलेट्सचं वाटप करण्यात आलं. मंत्र्यांना लीक विभाग असं संबोधून 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत जनजागृती केली आहे. दरम्यान पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशी ठाम मागणी युथ काँग्रेसद्वारे करण्यात आली आहे. राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या 16 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या 18 जून रोजी या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून 2026 आहे. अर्जाची छाननी 2 जून रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे, तर मतमोजणी 22 जून 2026 रोजी होणार असून 25 जून पूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेल दरांविरोधात ठाकरे गटाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सरकारविरोधात आंदोलन केले. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाने जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त, रद्द करा रद्द करा, इंधन दर वाढ रद्द करा, ट्रम्प बोले मोदी डोले घोषणा करत सरकारवर निशाणा साधलाय. तसेच वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली होती. वसई विरार क्षेत्रातील अर्नाळा परिसरात महसूल विभागाने अचानक केलेल्या एका मोठ्या तोडक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विरारचे आमदार राजन नाईक यांच्या घरावर आदिवासींनी मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढलाय. लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले. दरम्यान 13 मे रोजी महसूल विभागाने अर्नाळा परिसरातील आदिवासी आणि आगरी नागरिकांची घरं अनधिकृत ठरवून जमीनदोस्त केली होती. या कारवाईमुळे 100हून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत मंत्री नितेश राणे यांनी मेट्रोने प्रवास केलाय.
आपल्या विभागाच्या नियोजित बैठकांना उपस्थित राहण्यासाठी मंत्री राणे यांनी मुंबई मेट्रोने प्रवास केलाय। मुंबई आंतरदेशीय विमानतळ T1 मेट्रो स्टेशन ते चर्चगेट मेट्रो स्टेशन दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांसोबत मेट्रोने प्रवास केला असून प्रवाशांनीही कौतुक करत त्यांच्यासोबत सेल्फी काढलेत। दरम्यान चर्चगेट स्थानकात उतरल्यानंतरही त्यांनी पायी मंत्रालय गाठलंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूजवळ भीषण अपघात घडला असून साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांच्या ट्रकला कंटेनरची जोरदार धडक बसली। या दुर्घटनेत 4 ते 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25हून अधिक जण गंभीर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार आयशर ट्रकमधून 100हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत असताना धानिवरी परिसरात हा अपघात झाला। धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने पलटी झाली आणि अनेक प्रवासी वाहनाखाली अडकले। अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश पसरला असून स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केलं। जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।